आजची जी रेसिपी आहे ती खूपच सुपर टेस्टी आहे, कारण आज आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल शाही पनीर। ट्रस्ट मी, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने जी पनीरची भाजी बनवाल ना, तेव्हा नेहमी हीच पद्धत वापराल, ही माझी गॅरंटी आहे। खूपच चवीला अप्रतिम लागते, अगदी हॉटेलसारखी टेस्ट आपल्या पनीरच्या भाजीला येणार आहे। तर खूपच सुपर टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत। तर त्याआधी माझी एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे, कढईमध्ये आपण भरपूर असं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 250 ग्राम आपण पनीर घेतलेलं आहे आणि छानसं तळून घेतलेलं आहे। आणि त्यातलं जे थोडंसं तेल आहे ना, मी साईडला काढलेलं आहे। आणि त्याच्याचमध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो, अर्धा इंच आलं, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटीशी वाटी मगजबीज घेतलेले आहेत। चमच्याने म्हणाल तर 4 चमचे आपण मगजबीज घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपण टाकून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे छानसं पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि याची बारीक प्युरी अशी वाटून घ्यायची आहे। आता कढईमध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। जिरंही छानसं तडतडलं ना की त्याच्यामध्ये जी वाटून घेतलेली पेस्ट आहे ती पेस्ट आपण याच्यामध्ये टाकायची आहे। तर ही पेस्ट आपण तेलामध्ये 1 ते 1.5 मिनिटासाठी परतवून घेणार आहोत। तसं तर आता ही ग्रेव्ही आपण आधीच छानशी शिजवून घेतलेली होती, त्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही, पण तेलामध्ये 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण छानसं याला परतवून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला ना छानशी चवही येते। आता हे 1 ते 1.5 मिनिटासाठी आपण परतवून घेतली आहे ग्रेव्ही। त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, आता मसाले टाकून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा इथं लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी विसळून हे पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळे मसाले आपण या ग्रेव्हीमध्ये छानसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मसाले शिजावेत यासाठीही आपण 1 ते 1.5 मिनिटासाठी ग्रेव्ही छानशी आपण शिजवू द्यायची आहे। आता ग्रेव्ही जोवर शिजत आहे तोपर्यंत आपण इथे अर्धी वाटी दूध घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पनीरचा शाही मसाला मिक्स पावडर आपण घेतलेली आहे। तर तो हा मसाला दुधामध्ये टाकायचा आहे आणि याला छानसं पेस्ट बनवून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या भाजीला खूपच छानशी चव येते। तर ही प्युरी जी आहे ना, आपण बनवून साईडला ठेवलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही ही छानशी शिजली गेलेली आहे। आता याच्यामध्ये जो आपण पेस्ट बनवून ठेवलेली आहे, मसाल्याची जी पेस्ट बनवलेली आहे ना, तर ती पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। याच्यामुळे काय होतं ना की हा इन्स्टंट पनीर मसाला आहे, त्यामुळे आपल्या भाजीला ना एक थिकनेस येतो आणि चवही जी आहे ना एकदम हॉटेल स्टाईल येते। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हा मसाला वापरा, नसेल आवडत तर फक्त जो पनीरचा मसाला येतो ना, तो मसालाही आपल्या ग्रेव्हीमध्ये वापरून तुम्ही भाजी सेम बनवू शकता। तसं तर हा इन्स्टंट मसाला जो आहे ना, तो 2 लोकांसाठीच होता, पण तो पुरणार नाही, त्यासाठीच आपण इथे काय केलेलं आहे, कांदा टोमॅटोची होममेड पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे। आणि ही पेस्ट जी आहे ना, आता आपण शिजू द्यायची आहे ग्रेव्हीमध्ये। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण वाढवलेलं आहे। या मंद आचेवरती 1.5 ते 2 मिनिटासाठी आपण ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत आणि 1.5 ते 2 मिनटं झालेले आहेत। आता आपण इथे ग्रेव्ही चेक करत आहोत, तुम्ही पाहू शकता खूपच छानसं थिकनेस आलेला आहे आणि ग्रेव्हीला सुंदर असा रंगही आलेला आहे। आता तळून घेतलेलं पनीर जे आहे ना, आपण ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही वरून टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठही टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे। भाजीची थिकनेस जी आहे ना, ती कमी जास्त आपल्या आवडीनुसार इथे करायची आहे। तर थोडंसं वाटलं तुम्हाला की थिक झालेलं आहे तर थोडंसं पाणी घालून आपण याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मॅच करायची आहे। तर आता हे जे पनीर आपण घातलेलं आहे त्यालाही आपण ग्रेव्हीमध्ये 1 ते 1.5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली पनीरची भाजी अगदी रेडी होऊन जाईल। तर आता याला थोडा वेळ आपण झाकून ठेवूया आणि आपली रेडी झालेली आहे पनीरची मस्त अशी भाजी। तर आणखी एक महत्त्वाचं म्हणलं तर याच्यामध्ये आपण मगजबीज वापरलेलं आहे, तुम्हाला आवडत असतील तर याच्यामध्ये काजूची पेस्टही तुम्ही वापरू शकता, त्यामुळे आपल्या भाजीला खूपच जबरदस्त टेस्ट येते। तर आता पनीरची भाजी जी आहे ना, अगदी तयार झालेली आहे, आपण याला सर्विंग करून घेऊया। तर ताटामध्ये आपण जिरा राईस बनवून घेतलेला आहे, वाटाणा घालून मस्त असं जिरा राईस बनवून घेतलेला आहे आणि साईडला अशी पनीरची हॉटेल स्टाईल भाजी आपली तयार झालेली आहे। तर एन्जॉय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका। सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। तेव्हा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत।